3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 3 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर बारीक चिरलेली चांगली खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ. कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला टोमॅटो चांगलं तेलामध्ये परतून घेऊ. कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि वाटणसुद्धा 1-2 मिनटं चांगलं परतून घेऊ. घरगुती लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं वाटणासोबत हे थोडं परतून घेऊ. वाटण करपू नये म्हणून थोडं पाणी घालून वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मोड आलेली मटकी घालू आणि मटकी चांगली वाटणासोबत परतून घेऊ. आता जेवढी मला रस्सा भाजी पाहिजे आहे तेवढं गरम पाणी घालून मटकी चांगली शिजवून घेतलेली आहे. तर झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. गरम गरम भाकरीसोबत एक नंबर लागते.